मी नाही, तू करायचंच औक्षण. या घरची मोठी सून आहेस ना तू. हे तुझं कर्तव्य आहे. पायघड्याही तूच घालायला लावले होतेस त्याला. आणि पोलिसांनी पकडून नेलं ते तुझ्यामुळे. त्यामुळे याचं औक्षणही तूच करायचं. आई मुलाची गुरु असते हे मी ऐकलं होतं. पण तू तर माझी वकील पण आहेस मम्मा. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. अरे काय उभी आहे सगळं ते. बाबांची गोळ्या घेण्याची वेळ झाली आता. चल ना पटकन कर. वहिनी प्लीज चला. प्लीज प्लीज लवकर करा. नका उशीर हो प्लीज. इथे नाही. इथे इथे माझ्या तोंडावर पाणी फेकलं होतं त्या जेजेने आणि माझी कॉलर पकडली होती. इथून फरफटत मला इथे आणलं होतं. बरोबर, इथे आणलं होतं मला फरफटत. बंदूक ताणली होती माझ्या डोक्यावर. युवराज सगळ्याची खरंच गरज आहे का? अगं काय असं काय करते. इथेच तर झालं ना. बंदूक अशी गेली आणि मग त्याच्यानंतर परत धक्का देऊन इकडे त्या पोलिसांजवळ. इथे हा इथे इथे बरोबर आहे. इथून करेक्ट. हे विजलंय. अरे बापरे, हे असं करणार औक्षण वहिनी काय आहे. तो दिवा कोण आहे. दिवे लावण्यात एक्सपर्ट कोण आहे आपल्या. हेल्पर या दिवे लावा. अरे लाजू नको रे. ये ये ये. न्यूज दिली होतीस ना तिथे दिवे लावले होतेस ना बरोबर माझ्या नावाने. हो ना, खोटी बातमी दिली आणि हो माहिती आहे ना मला. काय मस्त गेम केला रे तू नवरा बायकोनी माझा. तू खोटी साक्ष दे, मी खोटी बातमी देतो है ना. युवराजचा आणि गुलाबचा संबंध आहे का रे. संबंध आहे आणि असता तर माझी निर्दोष सुटका झालीच ती का मला एवढं सांगा. त्यामुळे माझा आणि गुलाबचा काही संबंध आहे नाही ना. मग त्याची न्यूज झाली पाहिजे की माझा आणि गुलाबचा काहीही संबंध नाहीये आणि ही न्यूज तू करणार केदार. तू. आणि जोपर्यंत ही न्यूज हा करत नाही तोपर्यंत या घरातल्या कोणाशीच माझा संबंध नसेल. आता उद्या औक्षण. चला. माझी वाट लावायला निघालेल्यात ना दोघं. आता युवराज हात धुवून तुमच्या मागे पडणार. ते बातमीचं बघा जरा. काय करतेस ग तू. ती सूज कमी करायची. तू असं करायचं वाढवशील ती सूज सगळी. तुला बरं वाटावं म्हणून करते ना. खूप दुखतंय का रे.
नाही अजिबात दुखत नाही. मी तर प्लास्टिकचा बावला आहे ना. हाड मांस रक्त हे कुठे, माझ्याकडे शरीरच नाहीये. हे काय हाड? अगं निशी, सॉरी, तू काय खतर भरून करतेस का गे? एवढे दिवस मी नव्हतो त्याची. तुम्ही काही काय बोलतो. आता एवढा लागलाय तर दुखणारच ना. हा, आणि तू का मार खात बसलास? तू पण मारायचंस त्यांना, आधी आईच्या 2-3 ठेवून. हा, एक मिनिट थांब. बरी आहेस ना? ते कोण होते? नाक्यावरची क्रिकेट खेळणारी मुलं होती तिकडे जेलमध्ये. गुंड होते, मर्डर हाफ मर्डर केलेले. मी त्यांच्या नादी लागलो असतो ना, इथे पार्सल आलं असतं माझं घरी. वाईट चादर अशी तोंडावर आणि मग बर्फ नसता लावावा लागला, डायरेक्ट अग्नी द्यावा लागला असता मला. आव काय अभद्र बोल. तर मग काय बोलते हिचे उपाय बघा ना. त्यांनी मारल्यावर जेवढा मला त्रास देत झाला नव्हता ना, तेवढं ह्याच्या उपायांनी होतोय मला. निशू बाळा जरा सावकाश कर ना ग, दुखतंय ना त्यांना. आणि जावई बापू, तुम्हाला काय वाटलं? त्या जेलमध्ये असलेले गुंड जास्त धोकादायक होते तुमच्यासाठी? हा, त्यांच्यापेक्षा जास्त धोकादायक काहीच नाही असं वाटलं का तुम्हाला? मला वाटलं प्रोडक्ट मध्ये खराबी आहे, फॅक्टरीत प्रॉब्लेम आहे सगळा. काय फॅक्टरी काय? फॅक्ट म्हणतो मी, फॅक्ट आहे ना हे. आता त्यांच्यापेक्षा खतरनाक डेंजरस कोण असणार आहे? बघा काय अवस्था केली आहे त्यांनी माझी. इथेच चुकताय तुम्ही. अहो या घरात त्यांच्यापेक्षा डेंजर माणसं आहेत आणि त्या माणसांपासून जास्त धोका आहे तुम्हाला. करेक्ट आहे मम्मा. त्या केदार तारिणीमुळेच तुला हा त्रास झालाय. बरोबर बोलताय, करेक्ट आहे सासूबाई. पण डोंट वरी आई, फक्त केदार आणि तारिणी नाही तर त्यांना ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्या प्रत्येकाला भोगावं लागणार आहे. एवढ्या रात्री मी जेलमध्ये होतो, जेवढा त्रास मला सहन करावा लागला, जेवढा टॉर्चर सहन करावा लागला ना, त्याच्यापेक्षा 10 पट त्यांना सहन करावं लागणार आहे. युवराज खांडेकर आता कोणालाच नाही सोडणार, प्रत्येकाची वाट लावणार. युवराज नक्की सुटलाच कसा? तो खरंच पुराव्याअभावी सुटलाय की वेगळं काही कारण होतं? त्याला कोणी मदत केली आहे का? नाही. त्याला बोलतं करण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला की नाही? प्रश्न तर मला पण पडलेत, पण हे जे मॅडम ना, यावेळेस मी त्यांचं काहीही ऐकणार नाहीये. आतापर्यंत त्यांनी जे काही केलंय ना, ते त्यांनी आपल्याला काहीच कळवलेलं नाहीये. टीम म्हणून त्यांनी आपल्याला कधीच काहीच सांगितलं नाही. अचानक घरी येणं, मला साक्ष द्यायला लावणं, युवराजला अटक करून घेऊन जाणं आणि असं अचानक सोडून देणं. कदाचित त्यांच्यावर प्रेशर आलं असेल, नाहीतर असं का सोडतील ना त्यांना? अरे पण कोणाचं? याचंच उत्तर शोधून काढायचंय आपल्याला. त्या ज्यावेळेस जॉईन झाल्या त्यावेळेस त्या काय म्हणाल्या होत्या आठवतंय ना? हो आठवतंय, चांगलंच आठवतंय. कायद्याला स्वतःच्या मर्जीने बदलणारी ऑफिसर आहे ती. त्यांच्यावर जर कुणाचा दडपण असेल तरी त्या आपल्याला का कळू देणार आहेत ते? पण यावेळेस नाही. यावेळेस मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. कारण या सगळ्यामध्ये आपल्या कुटुंबाला सुद्धा खूप गोष्टी भोगाव्या लागतायत. यावेळेस मी शांत बसणार नाही.